मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सासऱ्यानं तळ ठोकला, हलायलाच तयार नाही. रोज 3 वक्ताला जेवायचा, दिसाची बाटली पचवायचा, वर सगळ्या घराला शानपणा शिकवायचा. शेतीतलं काय कळत नसलं तरी म्हणायचा, जपानी तंत्र शेतकऱ्यांनो अवगत करा हा, हवेत पीक पेरून गहू काढत्याती. आता बोला. माणसं म्हणायची तर काय येड्याच्या नादाला लागायचंय. चेअरमन म्हणायचा, राहू दे हवालदाराला हितच, नाहीतरी वरली कामं करायला माणूस कुठाय. अंजीला बी बरंच झालं म्हणा, नाहीतरी विश्वासाचं माणूस तिला बी पाहिजे होतं. तिनं बापाला सांगितलं, गुन्हानं राहायचं, गावातल्या गत कराल तर माझा थोरला दीर फासून मारल. काकीला पाठवू का घराकडं? पाठीव, नाहीतर तिला हुडकत नवरा यायचा. मला कळना व्हय, गावाकडं किस्त्या उधाऱ्या केल्या ती असा. नाही, माझ्या आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगा, काय असल ती भागवून टाकू. दौलतरावाचं 400 घेतलं होतं, दारूची उधारी 800 हाय, 100 औषधांचं. किरकोळ असायचं तर 100-200. तुम्हाला 2000 दे, सगळं भागून येतो. त्या परास असं करा, घर फुकून टाका, देणं करी भागवा, राहिल्यालं पैसे घेऊन या माघारी. घर नाही इकायचं. का व? नाही, आपल्या तत्वात ते बसत नाही. गप्पा मारू नका. मला 2000 दे, देणं भागून घर तुझ्या नावावरती करतो. तिनं चेअरमन कडनं 2000 घेतलं, बापाला दिलं. पठ्ठ्या गेला तो आलाच नाही. दिवसामाग महिनं पळायला लागलं. अंजी लेकीत रमून गेली. शाळेला जाणारी लेक बघता बघता हायस्कूलला जाया लागली. तरणी ताठी पिंकी बघणाऱ्याचं लक्ष वेधून घ्यायची. गोल चेहरा, नाकात चमकी, नाकाची दांडी सरळ, केसांचा बॉबकट केल्याला, मिडी घालून चालायला लागली की पोरं गोऱ्या पोटऱ्या बघून येडी हुयाची. लेक 16व्यात आली तवा अंजी 35शीत, पण आपला गिर्रे बाज सांभाळून होती. लेक कवळी काकडी वाटायची, पण आई मकेच्या भरवाट कणसागत दिसायची. मोहर बघून दोघी निघाल्या तर लोकांना प्रश्न पडायचा, आई कंची आणि लेक कंची. दोघी पातळात असल्यावरती कळायचंच नाही. पिंकीच्या मैत्रिणीसनी वाटायचं, ही बाया जणू पिंकीची थोरली बहनच हाय. पण पिंकी जशी मोठी हुया लागली तसं तिला कळायला लागलं. चेअरमन परसू काका घरात आला की तिच्या कपाळाला आठ्या पडायच्या, पाय आपटत बाहेर जायची. 2-3 वेळेला निवडणुकीला आपटून बी परसू काका दाट होता. निलाजऱ्यावानी पुन्हा निवडणुकीच्या बाता मारायचा. आधनं मधनं पिंकीला म्हणायचा, पाठ रगडून देतीस का ग पोरी? सरसा काकीला सांगा, मजी पाठीवरती पाटा फिरवल. परसू हसायचा. त्याला पुतणीचा कवाबी राग यायचा नाही, उलट हसायचा. म्हणायचा, लय बोलकी पोरगी, पोपटागत बोलणार, नवऱ्याची हाडं मोडून ठेवणार. हळूच मागणं येऊन अंजीला आवाळणार, म्हणणार, आईला पुतणी परास तिची आयत चिकनी, अंगावरल्या केसागणिक बाया बघितल्या, पर असलं तटाटले पण नाही कुठं आढळलं. लेक बघ तुझी कशी फिशफिशीत, तू मातूर चांदवडी बंदा रुपाया. काहीतरीच काय म्हणतायसा. पिंकीनं 2-3दा दोघांसनी रेड हँड पकडलं, मग ती खवाळली आईवर. तो चेअरमन काका हापिसातनं ह्या घरात येता कामा नये. अगं त्यांचंच घर, पलीकडं राहा म्हणावं. म्हातारपणात त्यासनी शिंग फुटल्या ती. आज काय डोसकं फिरले का काय ग तुझं? मला परसू काका घरात आल्याला आवडत नाही बिलकुल. का? त्याची नजर वायट हाय, बघावं तवा मन घालत असतंय. तुझी तरी नजर कुठं चांगली हाय. हे बघ आई, मोरल्या वर्षी मला 17वं लागल. आणखी एका वर्षानं सज्ञान होईल. सगळं कळतंय मला. ह्या वयात असं वागणं शोभत नाही ग तुला. काय केलं ग मी? गाव रोज पाढा वाचतय, त्याच्या मागं तालुक्यात हिंडतीस, हाटीलाच जातीस. तुमचं फोटो बी मी बघितल्या ती. एवढा कसा संशय? एखादा माणूस बोलला तर कळतं, उभं गाव बोंबालतय. काय दुश्मनी आहे तुझी? सगळ्या मैत्रिणी मला नावं ठेवतात नावं.
त्या भवान्यासनी काय धंदा हाय? नाव सांग. एकी एकीची झिपरीच उपाडती बघ. तू दुसरं ग काय करणार आहेस? तुला पिवळी केल्याशिवाय तुझ्या जिभेचा पट्टा कमी होयाचा नाही. पण मी लगीनच करणार नाही बघ. का ग? BA झाल्यावर लगीन, तवर हेलपाट्या वारी शिंगरू मारणार. काय दिवं लावायचं ते दोघींनी लावलं. आता तू लाव. परसू काकाच्या पोरींनी बघ 10वीतनं शाळा सोडून लगीन लावलं. तू तसंच करायला पाहिजे होतं. अगं आता एकत्रात हाय तवर लग्नाचा खर्च वाचल. नाहीतर तुझा बाप नारोग्या बिन लग्नाची ठेवल तुला. ह्या जगात पैसा हाय तर सगळं हाय बया. म्हणून शेण खात्यास व्हय? गतकाळे जरा हळू बोल. असं खटकं रोजच उडायला लागलं. अंजी एकटी असली की तिचं मन तिला सांगायचं, पोरगी आता कानाला लागली. असं वागणं बरं नव्हं. ती बी जवान हाय. भलतं सलतं विचार मनात कडमाडत्या ती. कवा कवा चेअरमन पिऊन यायचा. सरळ आत घुसायचा. अंजीला वडत खोलीत न्यायचा. सगळी चित्रागत गप्प उभा राहायची. मग मातूर पिंकी बापावरतीच राग काढायची. असा कसा नुसता नांगरटीतला ढिकूळ हायस? काय चिड राग येतोय का नाही र तुला? मारून टाकलेल्या बकऱ्यागत पार नाकाम झालायस तू. अरे काठी घेऊन चोप त्याला. एकदा तर असंच झालं. पिंकी शाळेत आली. चेअरमन अंजीच्या मांडीवर झोपल्याला. म्हातारा झाला तरी नखरं कायम. त्याला एक कळत नाही हिला कळायला नको व्हय. पिंकीनं लय शिव्या दिल्या. शान काढत बसलेल्या बापाला म्हणाली, बाप हायस का रामागडी हायस र तू? आई भर दिवसा त्या खविसाला मांडीवरती घेऊन बसल्या. ह्यो भाड्या घरात येता कामा नये. पलीकडच्या घरात राखी म्हणावं त्याला. तसलं शेणाचा हात घेऊन म्हादा उभा राहिला. मुठी शिवशिवल्या. तिथलं छपराचं दांडकं काढलं. 2 ठोक्यात चेअरमन आडवं. अंजीला एकच सपाटा ढुंगान गवसून हाणला. पुन्हा काय बाहेरच आली नाही. सरसा काकी मधी पडली नसती तर काय बी खरं नव्हतं. महादानं साप धोपाटल्यागत चेअरमन धुपटून हाणला असता. मार खाल्ल्यालं चेअरमन नाही म्हणलं तरी टराकलं. तवापासनं रातचं उपद्व्याप करायला लागलं. दिवसा मांडगुळागत गप्प पडून राहायचं. सगळी निजानीज झाली की बोक्यागत रातचं दूध हुडकायला पळायचं. गावात लय पोरं अंजीवरती मारायची, पण बोलून दावायची नाही ती. वास काढत लांबनं तरंगायची. तिच्या अफलातून लावण्याकडे हपापल्यागत बघायची. ती नुसती हसली तरी पोरांची झोप उडायची. पण चेअरमनच्या भ्यानं आपण त्यातलं नाही असं दावत पोरं सटकायची. अशीच एकदा अंजी पानवट्यावरती धुणं धुत होती. नुकतंच धरणाचं सुटल्यालं पाणी. त्यात 2-4 पूर येऊन गेल्यानं दुधावानी खळखळ पाणी वाहत होतं. आपल्या स्वतःच्या 2 पातळांना तिनं आकबंद सनलाईटची वडी लावली. बाकीची कापडं निरम्यात घालून धोपाटली. साडी अशी उन्हात वाळत घालत होती तर एक मोटारसायकल आलीच फटफटत. इनशर्ट केलेला तरुण झुलप उडवीत उतारला. 35च्या अंजीकडं एकटक बघत राहिला. ती हसल्यावरती चमाकला. म्हणला, पाणी फार खोल नाही ना? आहे तर मध्ये नाळ आहे. असं करा, सरळ ढकलत न्या. नाहीतर गाडी आडवी होऊन तुम्ही उतानं व्हाल. मला काय हसू आवरायचं नाही. हावं रोज 1-2 तरी आपटत्याती हत. तुम्ही पुण्याच्या का? कशाहून? एवढी सुंदर मुलगी खेड्यात कुठली आढळायला? या बया, मी पोरगी नव्हं. एका पुरीची आय हाय. कुठून आलायसा म्हणायचं तुम्ही? कराडवरनं. इकडं कुठं व? मी कॉन्ट्रॅक्टर आहे. रोडचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. मग आता गावात कुणाकडे? सरपंचाकडे चाललाय. ते विठ्ठलराव जहागीरदार, त्यांच्यात निघालोय. त्यांना विठ्ठल मामा म्हणतात. अव मग आमच्याच घराजवळ की. थांबा, एवढी 2 कापडं पिळती. सरळ घराजवळ नेऊन सुडती बघा. माणसं चांगली या गावची. आपण चांगला असल्यावरती माणसं चांगली भेटत्याती. हातपाय धुवून घ्या, तवर आटापते मी सगळं. तिनं भराभरा उराकलं. सगळं पिळं बादलीत भरलं. पसारल्याली साडी बी गोळा केली. विठ्ठलराव मामा तुमचं कोण लागायचं? मामा. बरा मामा गाठलाय बिनपोरीचा. हसला. तिच्या मागं गाडी ढकलीत निघाला. ती कमरेवरती बादली घेऊन पातळाचा सोगा सावरत झुलत चालत होती. तिच्या लाल भडक झंपरातनं पाठीचा गोरा चांदवा पाहुण्याचं अंग पेटवीत होता. एवढं ठसकेबाज गोरं पानरुपडं त्यानं कवाही बघितलं नव्हतं. ती हसत म्हणली,
तुम्हाला डायरेक्ट घराजवळ सोडती, या माझ्या मागणं. हे गाव लय 73 खोड्यांचं हाय. कोल्हापूर विचारलं तर सोलापूर दावत्याली. तो खळखळून हसला. तशी ती खुल्ली. छातीवला मनगाटागत केसांचा शेपटा पाठीवर टाकत म्हणली, हसू नका, खरं ती सांगती आम्या. बरं, मला एक सांगा, त्या वाड्यात खोली घेतल्यासा वय तुम्ही? मी आज प्रथमच येतोय. इंजिनियर साहेबांनी तिथं राहायला सांगितलंय. अहो, मी MA झालोय. प्राध्यापकी मिळेना म्हणून कंत्राटदार झालो. 4 वर्ष झाली. आता हा पेशा सोडावासाच वाटत नाही हो. नोटाची थप्पी दिसल्यावरती कसं सोडावंसं वाटल ते बघा. ते घर पिवळ्या चौकटीचा, त्या हिरव्या चौकटीत मी राहते. पत्र्याचं घर. सकाळी या चहाला आमच्याकडे, वाट बघते. जरूर जरूर, थँक्स. तिनं असा काय मुरका मारला की पाहुणा गाजरागत लाल झाला. दारात येऊन बघतीया तर घेवड्याचा ढीक पडल्याला. महादा 2 गडी घेऊन सगळा घेवडा आत गोठ्यात भरायला बघत होता. गुरं दुसरीकडं गुतिवली होती. अंजी बादली सावरीत उभा राहिली. का हलिवतायसा घेवडा वर बघ, आभाळ लोंबकाळतय. आता कोसळल. पार घेवड्याची वाट लागल. दादा कुठं गेलाय? कचेरीत. रानात कामा असल्यावरती त्याला हिंडायचं लय सुचतय. ते बादली ठेव. 4 वजी टाकली तर मारायची नाहीस. तिकडं काडी लावा की घेवड्याला. असले रोजगारांची कामं करायला मला हित दिल्या व्हय. खबरदार, बाहेरच्या माणसांच्या पुढं मला कमीपणा आणाल तर. जरा चहा तरी करशील का नाही ग? थोरल्या भाऊजाईला मागा की जाऊन. आली सरसा काकी. वझ उचलीत म्हणली, नवराय तो, मागितला चहा तर द्यावा ग करून. तू नको फुनगी टाकूस. अग, मी हाय म्हणून तू हायस नटे. नुसतं नटायला पाहिजेल. कामाला हात नाही. कमळात आवळायला नोटा घेशील तवा. यकायकी ठिपका वाढला. साऱ्यांची दैना वाढली. अंजी ताडपदरी घेऊन आली टाकावर. मग पाऊस थांबल्यावरती भरा गोठ्यात. उद्या चेअरमन भाऊजीसनी प्लॅस्टिकचं पांढरं कागद आणायला सांगते. वर्ण पसारल्यावरती काय होत नाही पावसानं. सगळी बघत राहिली. नाही म्हणलं तरी अंजीच्या टकोऱ्याचं सगळ्यासनीच कौतुक वाटलं. गडी म्हणला, वहिनी साब, तुमच्या वाणी हुशारी काय महादू अण्णाकडं नाही. 4 गड्याचं काम एकटं करत्याली, पण मानगुट खाली घालून. पहिल्यापासनच गाढवावानी वज वाह्याची सवय लागल्या. जाईल कशी? सरसा काकी चहा घेऊन आली. सगळ्यासनी दिला. अंजीला म्हणली, लय फनकारू नग, घोडभर घ्या. कुणाच्या आणल्या ताडपदरी म्हणायची. रातीच आणून ठेवल्या. म्हणलं घेवडा काढायचाय. कुणाची हाय? कुणाची का असना. काम झाल्यावर पोचवली की संपलं. टपाल कुणाचं आलंय? तुझ्याच बापाचं हाय. 500 रुपये पाठीव म्हणतोय. तिनं टपाल वाचलं. टराटरा चिंध्या केल्या. घेवड्याच्या ढिगात फेकल्या. आत गेली. कापडं वलनीवरती वाळत घातली. अंगावरलं पातळ निरीजवळ धरून नीट झाडलं. केसावरती कंगवा फिरवला. कपाळावरती दुसरी टिकली लावली. स्टोव पेटवला. चहाला पाणी ठेवलं. बशीत शेव चिवडा घेऊन खायला लागली. दिवस मावळायला पिंकी शाळेतनं परत आली. पाय चिखलात लडबाडल्यालं. सँडलचा बंध तुटल्याला. बारक्या छत्रीतनं दप्तर भिजल्यालं. आधीच लाल भडक त्यात गारठ्यानं आणखी गोरी मोरी झाली होती. अंजीनं तिला गरम पाण्याची डिचकी दिली. घे पायावर. ह्या पावसाचं काय खरं नव्हं. थांब, चूल पेटवती, म्हणजे शेकायला येईल. गारट्याचं शेकावं माणसानं. पिंकी मांद्याळी गाराटली होती. शेकल्यावरती जरा तिला बी बरं वाटलं. मग अंजीनं तिला शेव दिली. गरम चहा दिला. तशी म्हवारली. पिशवीतनं मार्कलिस्ट काढत म्हणाली, माझा पहिला नंबर आलाय गणितात. बघू बघू. ही प्रगती पुस्तक. आई, त्यावर सही ग कुणाची घेऊ? तुझ्या बाबाला काय वाचायला येत नाही. काकाची घे. त्या भूताचं तोंड बघणार नाही. नक बघूस. हान इकडं, मी सही करते. नीट कर, नाहीतर शाईचा डाग पाडशील त्याच्यावर. एवढं कळना व्हय मला. अंजीनं फराटा मारला सहीचा. लेक बघतच राहिली. तू कितवीतनं निघालीस ग आई? 12वीतनं. म्हणजे 11वी पास? का मध्येच का ग शाळा सोडलीस तू? आता का? माणसा अंगावरती घाण उडवायला लागल्यावरती शिकाया येतया का? 12वीत 1 महिना काढला. बाप म्हणला बास साळा. मला तरी शिकवशील नव्ह? वय वय, शिकवणार तर. नवराच मास्तर गाठून देते की. म्हणजे 4 पोरं होस्तवर शिकतू बाई.
काहीतरीच काय तुझं, लाजायला ग काय झालं? बघ ग कोण दार वाजवतय त्या. बाबा असत्याली, ते बसल्या ती गोठ्यात शेंगा तोडत. आपण दोघी बी जाऊया मदतीला. जाऊ जाऊ, पण पहिला स्वयंपाक उरकायला पाहिजे. बघ कोण आहे त्या. दारात कुत्र, शिळी अर्धी भाकरी टाकली तसं पळालं. पिंकीनं बापासाठी चहाचा कप घेतला. पाऊस चुकवत आली गोठ्यात. घ्या बाबा, तू पिलीस का ग? वय वय, भुईला बसू नगस, कापडं खराब होत्याली. ह्या तरटाव बस, शाब्बास. आलीस का ग शाळेतनं? हा बाबा, तुम्ही सारखं काम हो कशाला करता? तो चेअरमन काका पुढाऱ्यावानी आरामात हिंडतो, तुम्ही राबायचं, त्यानं बादशागत राहायचं. का व असं? पोऱ्या असं बोलून हाय, पण का? माझं नशीबच शेणात उगावलं. त्यांच्या नशिबानं देवानं गादी लिहिली. देव ठेवल तसं राहायचं बघ. देवाचं कौतुक मला होऊ नका सांगू. तुम्ही राबायचं नाही, उठा. मी 4 बायका सांगते शेंगा तोडायला. ₹10 द्यायचं प्रत्येकीला. दिवसात ढीक खाली. 40 रुपये कुठनं ग आणायचं? घेती काकाला मागून. उठा, गाराट लायसा. चला, चुली मोहर शेकायला चला. चूल ढणानली व्हती. काळ्या ढोन अंगाचा म्हादा चुली पुढं बसला. सरासरा हातपाय शेकलं. कडा कडा बोट मोडली. जवळच बायको भाकरी थापत होती. चुलीतला पिवळा धम्मक उजेड तिच्या गोऱ्या पान हातापायावरती पडला होता. लय दिसानं ती बी म्हावारल्यागत नवऱ्याकडं बघत होती. महादाला बी बरं वाटत होतं. पोरगी ताट पुसायला लागली तशी अंजी हळूच नवऱ्याला म्हणाली, हातपाय गरम पाण्यानं धुवा, सगळं अंग शेका, कापडं बदला आणि सांचं हितच झोपा. नाही म्हणलं तरी महादा लहान पोरागत लाजला.